मी लगेच इन्क्वायरी करतो, पाठवतो. येस येस येस, ओके ओके. हो, महिला अधिकारी पाठवलेत, मी करतो, लगेच करतो. थांबा. मिसेस चैत्राली, मिसेस काय आहे? हे पोलीस स्टेशन आहे, घर नाही आहे. मी तुमचा सिनियर आहे. सॅल्यूट मारा. माझ्या गुडघ्यातून कळ येते हे माहिती असून सुद्धा 1000 वेळा मला सॅल्यूट मारायला लावतोस तू. ठीक आहे. हा नाही, घरी ये, तुला दाखवते. नाही, तुला पळून पळून दमवलं ना तर बघ. हे बघा मिसेस खांडेकर, इथलं इथे, घरचं घरी, इथे नाही आणायचं, कळलं? आधी तू सुरू केलंस. राग कशाला काढलास माझ्यावर? 1 मिनिट, मी चौकशी करायला बोलवलंय. तिथे त्या स्पा मध्ये महिलांची फेशियल करण्यावर मारामारी झाली आहे. वनिता खरात नावाची बाई 4 जणींवर बसली आहे. 1 तास झालं. तुम्हाला महिला अधिकारी पाठवायला सांगितली, ते पाठवली की नाही? मी तुमच्याशी बोलतोय, उत्तर द्या. महिला अधिकाऱ्यांना पाठवायला सांगितलं, पाठवली की नाही? हे बघा, कालच्या सारखा आजचा दिवस परत खराब करू नको, मी आधीच सांगतोय. मी खराब केला? मग तूच खराब केलास. मी खराब केला? हो. काल इतक्या दिवसांनी सुट्टी होती, म्हटलं वा, आज 10-15 दिवसांनी सुट्टी मिळाली, मस्त घरी थांबूया, बायकोच्या हातचं जेवूया. तर नाही, तुला बाहेरच जायचं होतं जेवायला. नेलंस तू बाहेर? नेलं नाही. बाहेर नेलंस मला? नाही नेलं. कुठे नेलं रे? घराखालच्या बुर्जी पावच्या गाडीवर. हा, डेटिंगचं ना सुखच नाहीये माझ्या आयुष्यात. सुख माझ्याही आयुष्यात नाही राहिलंय. सुख आता माझ्याही आयुष्यात राहिलं नाहीये. आधी आनंद झाला, वा, बायको ज्या पोलीस स्टेशनला आहे तिथे आपली पोस्टिंग झाली, चला बरं आहे. नाहीतरी 10-15 दिवस बायकोसोबत बोलायला मिळत नाही, त्या निमित्तानं किमान बोलणं होईल. पण आत्ता कळलंय, इथे पोस्टिंग येऊन माती झाले, माती. घरी पण हिलाच बघा, इथे पण हिलाच बघा. कंटाळा आलाय. माझ्यावर कंटाळा आलाय? हो. 1 मिनिट, सकाळी सकाळी माझा मूड चांगला आहे, खराब करू नकोस प्लीज. रात्री मूड चांगला असतो तेव्हा पण पाठ करून झोपतेस ना. माझा रात्री पण मूड घालव, सकाळी पण मूड घालव. सकाळी 7 वाजले नाही की सुरू होतं, अभिमन्यू उठ, मी पोळ्या लाटते, अभिमन्यू उठ, पोळ्या लाटते. तुझ्या पोळ्या लाटण्याचा आणि माझ्या उठण्याचा काय संबंध का? तुझ्या गॅसवर झोपलेलो असतो की तव्यावर झोपलेलो असतो मी? ओरडू नकोस माझ्यावर. सुख नाहीये, सुख. नुसतं कंटाळा मला. सगळं सुख हरवलं माझ्या आयुष्यातलं. कळलं नाही ते मला का. काय हाणलंय? एका झटक्यात गायब केलंय. साहेब काय झालंय? आधी विचारा तरी काय झालंय? डायरेक्ट हाणलंय. मरे ओ काय हाणले? मी सांगते ना, मी सांगते. बायको बरोबर भांडला असशील बायकोवर. मारलंस तिला? काय झालं? तिला मारलं? सांग ना. अरे काय करताय? आले दोघं पण हाणताय. मी पाडली का नाही आधी विचारा तरी मला. मला की म्हणजे भांडलं नाही? मी ऐकून घेतलं, ऐकून घेतलं, ऐकून घेतलं. लय मग घ्यायला लागलं. ऐका की ना खाणं एवढं. काय झालंय पहिलं शांतपणे सांगा, काय झालंय मला विचारा काय पहिलं. मोरे साहेब सांगा की काय झालं ती. काल रात्री पेट्रोलची गाडी फिरत होती ना, रस्त्यावर एकटाच फिरत होता. अरे एकटा काय करत होतास? एकटा मी सांगतो ना, चैत्राली, मी सांगतो ना. काय याचं लग्न झालं असेल, बायकोनं रात्री त्रास दिला असेल, फ्रस्ट्रेट होऊन बिचारा फिरत असेल एकटा. मला माहिती का रे, असंच झालं ना? नाही असं नाही. हा बोल, लगेच सोडतो. असंच झालं की नाही? बायकोने लय त्रास दिलाय मला, म्हणून मी असं. बायकोने त्रास दिला? बायकोने त्रास दिला? खरं बोल. नाही खरं बोल. नाही बायकोने त्रास नाही दिला. हा, बायकोने त्रास नाही दिला. जॉय खोटं बोलतो, खोटं बोलतो. खरं खरं बोल, लय हानीन. मग आल्यापासून का चिपळ्या वाजवत आहे? आल्यापासून फक्त हाणताय दोघं. विचार काय झालंय? मी सांगतो ना, काय बिचारा इतक्या दिवसांनी थकून मागून घरी गेला असेल, बायकोनं रात्री जेवायला वाढलं असेल. बरं, जेवताना कळलं की भाजीत एवढं मीठ पडलं, एवढं जास्तीचं. तुम्हाला सांगतो मोरे, जगातला बायको या कॅटेगरीतल्या जेवढ्या बायका आहेत ना, सगळ्या भाजीत मीठ जास्तच टाकतात. बोल. अरे मी भाजीत जास्त मीठ घालते? मला काय माहिती. माझी बायको भाजीत जास्त मीठ घालते म्हणून तिला मारलंस ना? मॅडम, म्हणून तिला मारलंस की नाही? बोल. मॅडम, माझं लग्नच कुठं झालंय? तुम्ही जेताय मला हाणताय. आता यांची बायको मीठ जास्त घालती, तुमच्या नवऱ्यासोबत तुमचं भांडण आहे, मला
विचारा की नवरा बायकोला काय झालंय ती. हे वासाड्या, अरे ही दोघं नवरा बायकोच आहे. अयो ही दोघं नवरा बायको आहे ती. हा, मग वाटत नाही हो. काय म्हणाला? नाही, वाटत नाही 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 म्हणजे? नाही काय म्हणाला? बरोबर बोला. वाटत नाही म्हणाला. म्हणजे नाहीच वाटत रे. खरंच वाटत नाही. मला आधी वाटलं तुमचा काका आहे म्हणून. साहेब 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 काका वाटतो मी, काका वाटतो. साहेब साहेब अहो ऐका की लोक राजेश खन्नाला पण काका बोलायचे, तसे तुम्ही हँडसम दिसताय म्हणून बोललो ए काका. म्हणजे मी राजेश खन्ना सारखा हिरो दिसतो. म्हणजे काय? ही मला शोभत नाही हे सांगितला. हे बघा साहेब, तुम्ही दोघं एकमेकांना शोभता का नाही मला माहित नाही, पण ह्या स्किट मध्ये मी शोभत नाही एवढं मला माहित आहे. उलट बोलतोस, उलट बोलतोस. मी काय नाही केलं, काय हाणताय मला एवढं. नाही मी तुला सोडते. मग सोडते. आता मी तुला सोडते, हा. पण कबूल कर की तुझा नवरा तुला त्रास देतो, तुझा नवरा तुला मारतो. याचा नवरा नाही, याचा नवरा शांत भोळा आहे. याचा नवरा कसा त्रास देईल? याची बायको याला त्रास देते. अरे. सांग सांग. मोरे यांचे मापाचे कपडे आहेत म्हणून यांना पोलीस भरती केला का हो? नीट बोला. मॅडम, मी हाणीन की नाही? मी काय म्हणतोय, मी पुरुष आहे, माझा नवरा कसा असेल हा? माझं लग्न झालं नाही. काय झालं माहिती आहे का साहेब, मातेखाली रात्री 3 वाजता लघवीला उठलो, चुकून पोलिसांच्या गाडीला विचारलं संडास कुठं आहे, असला हाणलाय, गाडीत टाकला, इकडे हाणलाय माते खाल्ली. पण ऐका की साहेब, तुम्ही कशाला भांडताय? नका की भांडू. मी का भांडेन? आयो, हळू. मी नाही भांड. आपण पुरुष शांत स्वभावाचे असतो. हो. आपण कधी भांडतो? नाही, नाही. हे बघ, चल मान्य आहे तुझं लग्न झालं नाहीये, तुझी बायको नाहीये, पण किमान तुला मेंदू तरी आहे. आहे साहेब, आहे की नाही? मला सांग, उद्या समज तुझं लग्न झालं असेल, तू खूप बिझी आहेस, 15-20 दिवसांनी तुला एखादी सुट्टी मिळाली, आज घरी आहेस, आज तू विचार केलास मस्त बायकोच्या हातचं जेवूया, तिच्याशी गप्पा मारूया, आणि तुझी बायको तुला बोलली की ना आज बाहेर जाऊया जेवायला, काय म्हणशील? तिला बोलीन की ए काय कशाला आज सुट्ट्या घरात जा, बाहेर काय 24 तास आपण बाहेर असतोय, कशाला का आज मटण बिटण मस्त खाऊया पिऊया, हा बाहेर नको जायला, थांब घरला जा, थांबूया. आणि तरी ती नाही बोलली तर काय करशील? नाही बोल, असा रट्टा हाणला जागा झोपली असती. जागेवर झोपशील. जागेवर झोपशील. मी घरी कामं करायची. मी तुम्हाला कुठं बोललोय? माझ्या बायकोला बोललोय मी. खोटं बोलतोस, खोटं बोलतोस. मगाशी म्हणाला बायको नाही म्हणून. मॅडम, माझी बायको असती तर मी तिला बोललो असतो असं म्हणतोय मी. बायको असती तर म्हणजे बायकोनी जेवण बनवायचं, बायकोला कामाला लावशील. हा लावीन मी तिला कामाला. मी चायनीजच्या गाडीवर काम करणाऱ्या पुरी बरोबर लग्न करणार आहे. ती 8 दिवस मला चायनीज खाऊ घालाल, ज्या दिवशी घरी असेल ना तिला सांगेन मी घर जेवण बनव, नाही बनली की रट्टा सांगतो तुला मी. बायकोनी तिकडे चायनीजच्या गाडीवर जेवण बनवायचं, घरी आल्यावर तुझ्यासाठी जेवण बनवायचं, जेवण बनवायला लावशील. टावडे तुझा वाटोळ होती का? कुठं आहे तू? अगं तू अजून माझ्या नशिबात नाही तरी मी कुत्र्यासारखा मार खातोय ग. टावडे तुझा अरे दिवसभर काम करून थकून भागून झोपली असेल, तिला बोलतोस? लाज नाही वाटत? तिला बोलतोस? सतत तिला कामाला लावशील तू? कुठं माती खाल्ली आणि रात्री लघवीला उठलो, त्याच्यापेक्षा चड्डीत केल्यास बरं झाला. म्हणजे बायकोनी कपडे धुवायचे, सतत बायकोनी कपडे धुवायचे. बरोबर बोलतोस तू, बरोबर बोलतोस. मोऱ्याला 8 टाका, हाफ मरणाची केक चल रे, याला आठ टाका. टाक. आता. एक मिनिट थांबा. कशाला लागतेस? मीच 8 टाकतो त्याला. तुझी बाजू घेतो ना, मीच 8 टाकतो. मोरे त्याला 8 टाका, फुल मर्डरची केस लाव. मॅडम चोर सांगा ना मला सांगा. 1 मिनिट. मला ऐक ना, मी नाही, मी सोडते. डायरेक्ट आणलाय. मी सोडते. फुगलंय पोट म्हणून म्हणलं मी सोडते. सोडा मानतो मी, मला सोडा. फक्त एवढंच बोलायचं. काय म्हणायचं आहे? रग्या तू चिंदी आहेस. बोल. सोड एवढं बोला, सोडा का मला? बोल रग्या तू चिंदी आहेस. राग्या, अरे तू चिंदी आहे, चिंदी. राग्या काय झालं? काय झालं? राग्या माझा भाऊ आहे. काय झालं? हाणलंय आम्हाला यार. मॅडम बोलली बोल म्हणून बोललो साहेब, खरं सांगतोय. होय ना? आता बोल, सुनंदा तू टवळी आहेस. साहेब सुनंदा ह्यांच्या भाऊचं नाव नाही ना? नाही आहे. ए सुनंदा तुझं वाटोळ होईल, वाटोळ टावळे. माझ्या बहिणीला बोलशील? तुमची बहीण मला नव्हतं माहिती, साहेब म्हटले बोल म्हणून बोललो मॅडम. आयुष्यात सांगतोय. बरोबर आहे. हा बोलणार. तुम्ही इतकं भांडताय ना, एक काम करा,
डायरेक्ट घटस्फोट घ्या, विषय संपून जाईल. हा अभिमन्यू. त्यांचं नाव अभिमन्यू चक्रवर्ती, मला कशाला फसवताय? का बोलत घटस्फोट घ्या? घ्या की घटस्फोट. आमच्या सुखी संसारात विष कालवतोय. विष कालवतोय. मी नाही घालवत विष. सगळे जण आमच्याबद्दल चांगलं बोलतात. आमच्या जोडप्याचं उदाहरण देण्यात तू घटस्फोट घ्यायला सांगतोय. माझं चुकलं. मला एक गोष्ट कळल्या, नवरा बायको चुकीचे असू दे का नसू दे, यांच्या भांडणाची तिसरा पडतो का नाही मोरे, ती सगळ्यात मोठा चुकीचा माणूस असतोय बघा. काय बोललास तू? तिसरा माणूस पडतो का नाही, ते चुकीचा असतोय. कशाला मारलं मला? वासाड्या, गेली 10 वर्ष मी त्यांच्यामध्ये, म्हणजे मी चुकीचा झालो. चुकीचा झालो. हा ना मोरे. झालो.